अरे काय खायचं आज? गुलाबजामुन. आज गुलाबजामुन खायचे. तर चला गुलाबजामुन बनवू आपण. चल मी गुलाबजामुनची तयारी करतो. तर जय गजानन श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये. तर आमच्या गळ्याला खायचे आज गुलाबजामुन. तर चला आपण गुलाबजामुनची तयारी करू. तर आता आपण हे पीठ घेतलेलं आहे. हे पीठ जवळपास 1 किलोच्या जवळपास आहे. तर 1 किलो याच्यासाठी घेतलेलं आहे की आपल्या घरात कमीत कमी 7 ते 8 जण आहेत, त्याच्या हिशोबाने आपण हे पीठ घेतलेलं आहे. तर आता हे पीठ आपण थोडं थोडं करून मळून घेऊ. तर चला आपण आता याला मळवण्यास सुरुवात करू. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं. आता याला आळा करू आपण आणि पाणी सोडू. तर आपण पहिले थोडंसं आळं करून थोडंसं पाणी याच्यात घेतलं, थोडंसं काढून घेतलं. आता आपण थोडंसं पाणी टाकल्यानंतर आपल्या याच्यावर पाणी शिपळायचं आहे. आता आळं करून टाकायचं नाही, असं थोडं थोडं शिपळायचं आहे आणि थोडं थोडं मळून घ्यायचं आहे. तर आता हा आपण असा उंडा तयार केला, हा बाजू ठेवू. आता बाकीचं पीठ घेऊ आपण याच्यात अजून, आणि याच्यात आता थोडं थोडं पाणी शिपडून हा बी मळून घेऊ. आता पूर्व कसं लय दिवसापासून नांदा लावून राहिला, गुलाबजामुन खायचे गुलाबजामुन खायचे. आता त्याची आई तर काही घरी नाही आहे. त्याची आई जवळपास वर्ष झाली त्याला सोडून जायला. तर त्याच्यासाठी आम्हाला आमचं पोरगा आम्हाला करणं भागच आहे. आता कसं आहे, काही काही बाया नाही टिकत, त्याला इलाज नसते. पण उंडा एक नंबर झाला पाहिजे. असा मस्त मळून घ्यायचा उंडा, आणि पोरानं जे म्हटलं ते पोराला खाऊ घालायचं. भाऊ, आपलं रक्त आहे, आपल्या रक्तासाठी करणं भागच आहे आपल्याला. आता हे थोडं 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 करून एक एक उंडा असा मळून घ्यायचा. त्याच्या आईनं कधी असे गुलाबजामुन खाऊ घातले नशीन, असे गुलाबजामुन मी त्याला खाऊ घालतो. आणि कसं आहे, त्याच्या आईला त्यानं 10 वेळेस म्हटलं असेल, पण त्याच्या आईनं एकदा बी त्याच्या मनाची वस्तू त्याला बनवून खाऊ घातली नाही, कधीच नाही. पण पोरगं तर आमचंच आहे, आम्हाला खाऊ घालणं भाग आहे. त्यानं जे म्हटलं ते त्याला ताबडतोबच भेटते आमच्याजवळ खायला. तू सांग फक्त काय पाहिजे, तर पोरगं नाराज नाही झालं पाहिजे. आता हा उंडा आपला होत आला. तर आपला उंडा हा रेडी झाला. हे बघा, उंडा रेडी आहे. उंडा रेडी झाला. तर आपल्याला आता याचे छोटे 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 गोळे तयार करून घ्यायचे. जशी आपल्याला लहान मोठी, जास्त मोठं बनवलं की मग ते तळाच्या वेळेस कच्चे राहतात. आता हे छोटे 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 गोळे मी तयार करून घेतो. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. आणि पाक जो आहे कसा बनवायचा तो मी तुम्हाला पुढं सांगतोच व्हिडिओत. हे गुलाबजामुनच्या पिठाचे गोळे आपण गोल गोल तयार करून घेतले. तर आपल्याला आता हे तळायचे आहेत, आणि हे असे तळायचे आहेत की गोल्डन ब्राऊन झाले पाहिजे, असे तळायचे आहेत आपल्याला. आता आपल्या या कढईतलं तेल गरम झालं. आता आपल्याला एक एक करून याच्यात हे गोल करेल गुलाबजामुन सोडायचे आहेत, आणि गोल्डन ब्राऊन होतील तर हे आपल्याला तळायचे आहेत. एक एक करून आपण हे याच्यात सोडून घेऊ, आणि झाऱ्याच्या मदतीने याला असा खालीवर फिरून घेऊ आणि गोल्डन ब्राऊन होऊ देऊ. आता आपल्याला हे मध्यम आचेवर असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. खरपूस झाले पाहिजे आणि गोल्डन ब्राऊन, जळाले बी नाही पाहिजे. आता हे चांगले आपले तळून झालेले आहेत, गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे याचा. आता मी एक एक करून सर्व तळून घेतो. आता हे काढून घेतो. असे आपल्याला एक एक करून सर्व काढून घ्यायचे आहेत. तर आपल्याला आता 1 किलो गुलाबजामुनच्या बराबरी पाक बनवायचा आहे. तर आपण आता याच्यात या भगोन्यात साखर टाकू. हे 1 गिलास, हे 2 गिलास, हे 3 गिलास. तर आपण या भगोन्यात आता 3 गिलास साखर टाकलेली आहे. तर आता याच्यात आपल्याला पाणी सोडायचं आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. आता ते आपल्याला सोडायचं आहे. हे 1 गिलास, 2, 3,
4 5 हे 6 आणि 7. आता आपल्या याच्यात या भगुन्यात साखर टाकणं झाली. त्याच्यानंतर आपण 7 गिलास पाणी साखरमध्ये टाकलं. आता आपल्याला याच्यात टाकायची इलायची. तर इलायची जी आहे ती आपण अशी भिजून घेतलेली आहे. आता हे भिजून घेतल्यानंतर आपल्याला ठेसून काढायची आहे. इलायची काढून घ्यायची, ठेसून घ्यायची, म्हणजे याचा जो अर्क आहे इलायचीचा या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि ही इलायची ठेसून डबल या पाण्यात टाकून हे पाणी याच्यात सोडायचं आहे. ते आपण आता बारीक खलबत्त्यात ठेसून घेऊ. चला आपण आता इलायची ठेसून घेऊ. आता ही इलायची आपली ठेसून झाली. आता ही इलायची डबल या वाटीच्या पाण्यामध्ये आपल्याला सोडायची आहे. ही इलायची आपण या पाण्यात सोडली. आता याचा सेंट बी लय चांगला येऊ राहिला. आता आपण हे या भगुन्यामध्ये सोडू सगळं. आता आपण हे भगुनं गॅसवर ठेवलेलं आहे. याचा पाक होईपर्यंत आपण याला गॅसवर ठेवू, नंतर याला आपण उतरून घेऊ. तर आता हे आपले गुलाबजामुन जे आहे हे तयार झाले गोल्डन ब्राऊन, आणि हे सर्व गुलाबजामुन आपण छत्रे पाडून घेतले. आता आपला पाकही रेडी आहे. आता हे आपल्याला पाकात सोडायचे आहेत सर्व एक एक करून. आता हे सर्व आपण सोडून घेऊ. तर आपला हा पाकही तयार झाला. याच्यात आपण सर्व गुलाबजामुन छत्र पाडून सोडून दिलेले आहेत. आता आपण यांना मुरत ठेवू. तर हे आपण गुलाबजामुन भिजत ठेवले होते. गुलाबजामुन टम फुगले. आता आपण गुलाबजामुन देऊ पोराले खायले. तुम्ही घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. आणि एक गुलाबजामुन मी बी खातो. एक नंबर. जय गजानन, श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्हिडिओत.